प्रश्न क्रमांक 1. स्पष्ट उच्चाराचे वर्ण कोणाला म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्वर, पर्याय क्रमांक 2 स्वरादी, पर्याय क्रमांक 3 व्यंजने आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 2. अस्पष्ट उच्चाराचे वर्ण कोणाला म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्वर, पर्याय क्रमांक 2 स्वरादी, पर्याय क्रमांक 3 व्यंजने आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणते? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अ, लहान ई, लहान उ, रू आणि लू, पर्याय क्रमांक 2 आ, मोठी ई आणि मोठा उ, पर्याय क्रमांक 3 ए, ऐ, ओ, औ आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी ओळखा. आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 अ, मोठी ई, पर्याय क्रमांक 2 आ, छोटा उ, पर्याय क्रमांक 3 अ, आ आणि पर्याय क्रमांक 4 उ, ए. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी इंग्रजी स्वराची जोडी कोणती? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रुलू, पर्याय क्रमांक 2 आहा, पर्याय क्रमांक 3 ए, ऐ आणि पर्याय क्रमांक 4 ॲ, ऑ. प्रश्न क्रमांक 6. पुढील वर्णाचा प्रकार ओळखा. आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्वरादी, पर्याय क्रमांक 2 विजातीय स्वर, पर्याय क्रमांक 3 संयुक्त स्वर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 7. मराठी भाषेतील कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 क्ष, पर्याय क्रमांक 2 न, पर्याय क्रमांक 3 लू, पर्याय क्रमांक 4 अम. प्रश्न क्रमांक 8. ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना काय म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ऱ्हस्व स्वर, पर्याय क्रमांक 2 दीर्घ स्वर, पर्याय क्रमांक 3 सजातीय स्वर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 9. ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो त्यांना काय म्हणतात? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ऱ्हस्व स्वर, पर्याय क्रमांक 2 दीर्घ स्वर, पर्याय क्रमांक 3 विजातीय स्वर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहेत? आणि तुमचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ए, ऐ, ओ, औ, पर्याय क्रमांक 2 अ, आ, पर्याय क्रमांक 3 ई, मोठी ई आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही.